आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा खरं तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेहमीच लढत असतात, परंतु दादा 22 एप्रिलला खरं तर या देशामध्ये एक दहशतवादी हल्ला झाला. अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांना टार्गेट केलं आणि त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर तुम्ही असे म्हटले होते की पाकिस्तानवर सरळ हल्ला केला पाहिजे, शस्त्र काय कामाचे याचा वापर केला पाहिजे. काल भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला, त्यांचे जे कॅम्प्स आहेत दहशतवाद्यांचे ते उद्ध्वस्त केलेत, काय सांगाल? मोदी साहेबांचं, पंतप्रधान साहेबांचं खरंच कौतुक, मनापासून अभिनंदन. असंच पाहिजे. जिथल्या तिथं दाबले ना तर वळवळ बंद होती. नसता मग ते मात चढवतं अंगात. जिथल्या तिथं यांना दाबलंच पाहिजे आणि हे केलं, हे बदला घेऊन हे योग्य केलं. सध्या तरी पाकव्याप्त काश्मीर असेल किंवा सीमेजवळचा भाग असेल तिथंच हल्ला करण्यात आलेला आहे, परंतु भारतीयांची मानसिकता आहे कुठेतरी पाकिस्तानची खोडमोड झाली पाहिजे. आपण काय सांगाल? नाही, ते खोड मोडणारच नाही त्यांची. शेवटी काय असतं, नालायक विचारात वाढलेले लोक त्यांचे विचार चांगले होणारच नाही. ते तत्त्वाचा विरोध करणारे नाही आहेत, वैचारिक विरोध करणारे नाही आहेत. ते खुनशीपणानं, शत्रुत्वानं वागणारे लोक आहेत. ते सगळं पाकिस्तानच तसलं आहे. हे लोकांचे संस्कार, हे चीजच त्यांना माहीत नाही. संस्कार काय असते, मानव धर्म काय, एखाद्याच्या जीव घ्यायचा नाही, त्यांना त्याची तळतळ वाईटपणा वाटणार नाही. मगरूर जात, त्याच्यामुळं त्यांचा खात्माच व्हायला पाहिजे. आणि काल रात्री जे केलं ते चांगला निर्णय केला की एक दाब निर्माण होईल भारताचा त्यांच्यावरती. इथून पुढं अटॅक केला की पुन्हा जशाला तसं उत्तर दिलं तर ते घाबरतील. नाही मग ते घाबरायचं नाही, ते हमेशा कुरापती करत राहते. तरी रात्री काहीतरी केलंच वाटतं त्यांनी. चौकीवर कुठेतरी त्यांनी हल्ला केल्याच्या नंतर 9 ठिकाणी हल्ला केला. त्यांनी गोळीबार नाही, आपण केल्याच्या नंतर त्यांनी कुठचा गोळीबार सुरूच सीमारेषेवर त्यांनी केलाच होता. ती खोड खरंच यांनी मोदी साहेबांनी पुन्हा एकदा काय करायला पाहिजे, जे होईल ते होईल. हाही देश सोबत आहेत, सगळे आम्ही सोबत आहे त्यांच्या. ही एकदा ना हे संपवलंच पाहिजे. सगळे नायनाट करून टाकायचं त्यांचा, मुळासकट संपायला पाहिजे. नुसते आता ही वरवर कारवाई झाली, समजा आपले बांधव शहीद झाले, मारले विनाकारण त्यांनी हल्ला करून, तर हे मुळासकटच संपवायला पाहिजे. हे दहशतवादी ठेवले नाही पाहिजेत. ही दहशतवादी जेवढी जाते ना, ही पूर्ण मुळासकट संपवून टाकले पाहिजे. एकदाच नायनाट करायचं. ज्यावेळेस दहशतवाद्यांनी पर्यटकावर हल्ला केला त्यावेळेस धर्म विचारून त्यांना टार्गेट केलं, त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या, त्यांच्या कुटुंबासमोर गोळ्या घातल्या. त्यालाच अनुसरून या ज्या अभियान झाले सैनिकांचं किंवा आपल्या मिलिटरीचं किंवा देशाचं, त्याला सिंदूर नाव देण्यात आलं होतं, ऑपरेशन सिंदूर. हे नाव काय द्यावं काय नाही द्यावं, ते ऑपरेशनचा भाग आहे, त्या स्ट्राईकचा भाग आहे तो. पण होणं गरजेचं होतं, बदला होणं गरजेचं होतं. शेवटी त्या कुटुंबाला तात्पुरता आनंद आहे, तात्पुरता. त्यांचा माणूस तर येणार नाही आहे एकदा गेलेला पुन्हा. पण खरी श्रद्धांजली त्या 28 ते 30 बांधवांवर ते हल्ला करून त्यांना मारलं गेलं. खरी श्रद्धांजली ह्या दिवशी होईल की मुळात जळासकट संपतील, त्यावेळेस खरी श्रद्धांजली होणार आणि ती मोदी साहेबांनी केली पाहिजे. भारतीय मानसिकता आहे की आता कुठेतरी पाकिस्तानला मोठा धडा शिकवायला पाहिजे, जे नकाशावून तो भारत म्हणजे पाकिस्तान हटवला पाहिजे आणि तो भारतात विलीन केला पाहिजे, अशी पण मागणी होते. नाही, ते हटवतील का नाही आता ते नाही माहिती. ती प्रोसिजर आंतरराष्ट्रीय लेवलची, ते हटवलं का नाही. पण हे दहशतवादी जात जेवढे ना, यांचे तळ उद्ध्वस्त होऊ शकतात सगळे. त्यांच्या जिथपर्यंत बसलेत ते कोणच्या टेकड्यावर, बेटावर कुंकड बसलेत, कोणत्या दऱ्याखोऱ्यात बसलेत. पाकिस्तानला वेळ आहे चौखून की काय, हे चौखून बी त्यांच्यावर हल्ले करून उद्ध्वस्त 100% करू शकतात. दहशतवादी जात शिल्लक नाही राहू शकत. आणि खरी श्रद्धांजली त्या दिवशी असणार आहे. हे आता हे तात्पुरता बदला घेतला, ठीक आहे. सगळ्यांना त्याबद्दल हल्ला केला तिकडं, त्याबद्दल आनंद आहे. त्यांचे मारलेत बी की नाहीत आता ते अधिकृत होईल माहीत नाही आपल्याला. पण हल्ला व्हायना केला, बॉम्ब का व्हायना तिकडे नेऊन टाकला, तर ही आनंदाची गोष्ट आहे. पण खरी श्रद्धांजली मुळासकट नायनाट झाल्या. आरक्षणाचा विषय आता 29 ऑगस्टची तयारी चालू असेल, काय तयारी चालू आहे? तयारी करायची काही गरज नाही आम्हाला, तयारी चालूच नाही. तयारी चालू नाही, काही नाही, तयारीची गरज नाही. 4 पट दिसणार तुम्हाला. मागं मुंबईला गेलतो ना, त्याच्यापेक्षा 4 पट 10 पट मराठी मुंबईत दिसणार. हो, स्पष्ट सांगितलं ना. हे बघा, शेवटी समाजाच्या लेकराला जिंकायचं आहे, एकट्या दुकट्याचं काम नाही. ते माझं एकट्याचं काम नाही. मी समाजाशी प्रामाणिक, समाजाने स्वतःच्या लेकरासाठी आंदोलनाशी प्रामाणिक राहायचं, ही सुद्धा समाजाची जबाबदारी. समाज जितक्या ताकदीने येणार तितक्या ताकदीनं यश येणार.
आता यश कसं येणार ही टी व्ही 9च्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो. यावेळेस यश कसं येणार हे सांगतो. ज्यावेळेस आपण मुंबईला गेलो त्यावेळेस सगळ्या सोयरीची अंमलबजावणी अनेक मागण्या होत्या. त्याबाबत अधिसूचना काढणं गरजेचं होतं. 2012च्या कायद्यात ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी दुरुस्ती करणं गरजेचं होतं. त्यामुळे ते बरोबर होतं. म्हणून आपण वापस आलो होतो. आता परत नाही यायचं. आता का परत नाही यायचं असं इतकं ठाम का सांगतो मी? आता अंमलबजावणी आणि विजयाचा गुलाल घेतल्याशिवाय मुंबईतून परत माघारी यायचं नाही. इतकं ठाम का सांगतो? सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढून 1.5 वर्ष होऊन गेलं. म्हणजे त्यांना सरकारला बोलायला जागा नाही माघारी जा म्हणायला. कारण 1.5 वर्ष तुम्ही आता हरकती बघितल्यात. त्यामुळे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करणं आहे. दुसरं, मराठा आणि कुणबी एक या राज्यातला. याच्यासाठी 2 वर्षापूर्वी सरकारचे प्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत आलेले गिरीश महाजन साहेब म्हणजे डझनभर आलेले मंत्री आणि त्यांच्यासोबत महाजन साहेब आलेले ते म्हणले मराठा आणि कुणबी एक हे जर अध्यादेश काढायचा असला GR काढायचा असला आधार लागतो. त्याशिवाय कायदा पारित होत नाही आधाराशिवाय. आता 58 लाख नोंदींचा अहवाल तुमच्याजवळ म्हणजे या राज्यातला मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झाला आहे आता. म्हणजे तोही अध्यादेश आता निघू शकतो. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, अंश संस्थांचे पुरावे आणि देवदेवतांकडे असणारे संस्थांकडे असणारे पुरावे हे सरकारनं आता घेतले. म्हणजे मी काय सांगतो आहे, परत आता आरक्षण घेतल्याशिवाय गुलाल घेतल्याशिवाय विजयाचा आणि अंमलबजावणीचा वापस यायचं नाही परत. त्याचं कारण हे सांगतो की 3 महिने झालेत सरकारनं गॅजेट अभ्यासाला घेतलं आहे. हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आनंदाची गोष्ट म्हणून सांगतो. आणखीन आजपासून पुन्हा 30 जूनला ते अहवाल देणार आहेत गॅझेटियरचा हैदराबादच्या. म्हणजे एकूण महिने झाले 5 30 जूनला आणि आपण जाणार आहेत 29 ऑगस्टला. म्हणजे सरकारनं त्याच्यावर 5 वर्षे अभ्यास 5 महिने अभ्यास केला गॅझेटवर. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी लागू होत्यात. आता मोकळं माघारी यायची गरज नाही. परत आपण मोकळं आता येणार नाहीत. याचं कारण हे की सरकारकडून गॅझेट लागू करून घेतल्याशिवाय पुन्हा वापस यायचं नाही याच्यासाठी म्हणतो. म्हणून आता आपल्याला विजयाची खात्री पक्की आहे. 58 लाख नोंदी आहेत, गॅझेटियर आहेत आणि मराठा कुणबी असलेला एक असलेल्याचं GR आहे. हे तिन्ही कामं होते आणि त्यांना ज्या 8-9 मागण्या दिलेल्या आहेत त्या पण होत्या. आता सरकारला वेळ दिलेला आहे, त्यावेळेस वेळ नव्हता दिलेला. त्याच्यामुळे ते म्हणले होते की आम्ही अधिसूचना काढून त्याच्यावर हरकती घेतो, तुम्ही आता वापस जात देतो. आता वापस कशावर जा म्हणून सरकार आपल्याला. ते जर म्हणते गॅझेट घेतले नाही तर गॅझेट 3 महिने 5 महिने झाले घेतलेले. सगळ्या सोयऱ्यांचं म्हणतील घेतलं नाही तर तुम्ही 1.5 वर्ष झालं घेतलं आहे. तुम्ही मराठा आणि कुणबी एक अध्यादेश काढत नाही म्हणताय तर 58 लाख नोंदी आहेत तुमच्याकडं. सरकारला पळायला जागा नाही आता. सरकार आम्हाला हमेशा खिंडीत पकडायचं. आता मराठ्यांना चान्स आहे सरकारलाच खिंडीत पकडायचा आत्ताच पाहिजे. आता ते घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही. म्हणून आमची काही तयारी चाललेली नाही 29ला जायची. सगळे मराठी येणार त्यांना आम्ही जाहीर सांगितलं आहे. आणि पुन्हा एकदा TV 9च्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो मुंबईला येण्यासाठी काय करायचं आहे. मी 29 ऑगस्टला आमरण उपोषण मुंबईत करणार. मंत्रालयाच्या समोर आझाद मैदानला करणार. अंतरवालीसुद्धा उपोषण सुरू राहणार आहे. ह्या सगळ्या ठिकाणी राहणार आहे. ज्यांना तिथं थांबायचं आहे त्यांनी 15-20 दिवसाच्या तयारीने चाला. पाऊस राहणार आहे. पाऊस असल्यामुळं लागणारं जेवायचं खावायचं तिथं आपल्याला रावठ्या ठोकावं लागत्या. ते साहित्य सोबत घ्या. ही झाली एक बाजू. दुसरी ज्याला यायचं नाही कारण इथं कामं आहेत. ऑगस्ट महिन्यात आमचा कामाचा दिवस असतो. आम्ही शेतीवर जगतो लोक. आम्ही शेतकरी आहेत, कुणबी आहेत, लढणारे क्षेत्रीय मराठे पण आम्हीच आहेत. दोन्ही तिन्ही बाजू आमच्या खांद्यावरती आम्हाला जबाबदारीनं पेलावं लागतात. त्याच्यामुळे ज्यांना यायचं नाही त्यांनी फक्त 2 दिवस काम बुडायचं आणि आम्हाला आशीर्वाद म्हणून वाटा लावायला थेट मुंबईत यायचं. इथं तिथं मध्ये नाही. आम्हाला मुंबईत 29 तारखेला बसून द्यायचं आणि तुम्ही आपण आपल्या गावाकडे कामासाठी यायचं. मी विजयाचा गुलाल तुमचं सगळं आरक्षणात घेऊन माघार येतो. हे शब्द आहे आपला तुम्हाला. हे लक्षात ठेवायचं मराठा समाजाने. आणि मराठा समाजाला माझ्यावर विश्वास आहे. मी 2 पावलं मागं सरकवतो त्यांच्या हितासाठी सरकवतो. परत 10 पावलं जास्त पुढं टाकतो त्यांच्या हितासाठी टाकतो. मी उपाशी तापाशी राहून त्यांच्यासाठीच करतो हे त्यांना माहिती. म्हणून ज्यांना इथं काम आहेत त्यांनी 2 दिवसाचं काम बुडवायचं आणि मला सोडायला यायचं. आणि तिसरं
की ज्या माता मावल्यांना येता येत नाही त्यांनी आम्ही ज्या रस्त्यावरून चाललो त्या रस्त्यावर 100 किलोमीटरवरच्या सगळ्या जिल्ह्यातल्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या 100 200 किलोमीटरवरच्या लोकांनी आम्ही चाललेल्या रस्त्यावर आम्हाला फक्त आशीर्वाद द्यायसाठी यायचं, हे करायचं. आता जे वाहन मिळेल त्याने यायचं. ट्रॅक्टर, जीप, रिक्षा, टेम्पो, ट्रक, पिकअप काय जे असेल त्या वाहनाने यायचं. वाटा लावायसाठी मुंबईपर्यंत आशीर्वाद म्हणून यायचं. कमी पडले तर आपण आपली मोटरसायकल सुरू करायची आणि वाटा लावायला मुंबईला मोटरसायकलवर यायचं आणि पुन्हा मुंबईहूनच माघारी मोटरसायकलवर यायचं वापस. जे वाटा लावायला येणार त्याला काय हरकत नाही, मोटरसायकल मुंबईवर यायचं निघाले परत मोटरसायकल सुरू केली की माघारी मुंबईहून पुन्हा. वाहन घरी ठेवायचं नाही, नोकरदार वर्गांनी नाही ठेवायचं, व्यावसायिक मराठ्यांनी पण नाही ठेवायचं, कामगार मराठ्यांनी नाही ठेवायचं, शेतकरी मराठ्यांनी सुद्धा नाही ठेवायचं. कुठला शिक्षक, वकील, डॉक्टर कुणीच नाही. 2-3 दिवसासाठी सगळ्या मराठ्यांनी कंपन्यात कामाला असणारे पोरं, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी 1-2 दिवस दुकानं बंद. वाटा लावायला यायचं. तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षणच आणतो, त्याशिवाय माघारी येत नाही. जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावरती आहे. जितकं शक्य होईल तितकं मी फिरणसुद्धा, पण तब्येत बरी नसल्यामुळं मी फिरणार नाही. तर ह्यावेळेसची जबाबदारी सगळी मराठ्यांच्या खांद्यावर आहे. तुम्हीच बैठका सुरू करायच्या गावोगावी, तुम्हीच समाज जागा करायचा आणि तुम्हीच समाजाला सांगायचं की मुंबईला जायचं. हे बघा, समाज जिंकायची जबाबदारी मराठ्यांवरती. कारण तुम्ही एकत्र आलात, तुम्ही पुन्हा एकदा मराठ्यांचा दरारा दाखविला पाहिजे. एकदा दाखविला तुम्ही, पुऱ्या जगानं बघितलं मराठी काय करू शकतात मुंबईत. हो, आता पुन्हा एकदा मराठ्यांची ताकद दाखवा. त्या मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं, असा मराठ्यांचा दबदबा आणि दरारा कायम राहायला पाहिजे. इतक्या ताकदीनं 2-3 दिवस कामं पुढं काय फरक नाही पडत. स्वतःच्या लेकराचं वाटोळं झालं आहे आरक्षण नाही आहे म्हणून. आणि त्या आरक्षणासाठी जर तुमच्या लेकराचं पिढ्यानं पारचं कल्याण होणार असलं आणि ते बी 2-3 दिवस गेले नाही फक्त, तर बिनधास्त कामं बुडवायची आणि सगळ्यांनी मुंबईकडं ताकदीनं कूच करायची. जबाबदारीच तुमच्यावरती. मराठा जमला, जिंकला. मराठा ताकदीनं एकजूट झाला, करोडोच्या संख्येनं जिंकला मराठा. मी समाजाची प्रामाणिक आहे, तुम्ही आंदोलनाची प्रामाणिक राहून सगळ्यांनी ताकदीने मुंबईकडे यायचं आहे. पण आजपासूनच तयारी करा आता. हो, आजपासूनच गावोगावी घरोघरी बैठका घ्यायच्या आणि सगळ्यांना सांगायचं काम बुडवायचं. राजकारण नंतर. भाजपच्या मराठ्याला बी आरक्षण लागणार आहे. त्यांच्या लेकी बळीला का शिकायचं नाही का भाजपमधल्या मराठ्याच्या? काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या पक्षात असणाऱ्या मराठ्यांच्या लेकी बाळीला शिकायचं नाही? तिला डॉक्टर, वकील व्हायचं नाही का? तिला इंजिनियर व्हायचं नाही का? तिला अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर तिला व्हायचं नाही आहे का? तिला प्रत्येक क्षेत्रात जायचं आहे, त्यांच्या पोरालासुद्धा जायचं आहे. त्यामुळं पक्ष फिक्शन आहे, इथं जातीचा प्रश्न आहे. उलट सगळ्यांनीच तुटून पडा. आणि जे कोणी तुटून नाही पडलं ना ते आता दिसणार आहे आम्हाला. कोण अडवतं आहे, कोणचा आमदार म्हणतो आहे का फोन करून इकडं जाऊ नका, तिकडं जाऊ नका, लय बैठक घेऊ नका. मराठ्यांना सांगून ठेवलं आहे मी आणि पुन्हा एकदा TV 9च्या माध्यमातून सुद्धा सांगतो. तुम्हाला कुणी काही म्हणलं की फक्त त्याचं नाव मला सांगा, ते आमदार असू नाही, ते कुणी असू, मंत्री असू, खासदार असू, त्याला दाखवतो कसं कमी कसं असतं. दबून राहायचं नाही. लेकराचं वाटलं होईल मराठ्यांनो. कुणी काय खाय प्यायला देत नाही आपल्याला, काय संबंध नाही. आपणच निवडून आणलं, निवडून आला म्हणून काय माजला काय? पुढच्या वेळेस माझं उतरण आणि पुन्हा निवडणूक आहेतच. नगरसेवक हे, जिल्हा परिषद आहेत, आमकं तमका येड्यावून केला की हरगाडाच. त्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हा आणि मराठ्याला जिंकू लागा. ही तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना जिंकू लागा, मराठ्यांना हरू द्यायचं नाही. सगळ्या पक्षातले आमदार एकजूट राहा आणि भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांनाही सांगतो, आमदार आणि मंत्र्याला, की तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा आमचं आहे त्या हक्काचं द्या. हो, नसता तुम्ही म्हणता होऊन द्या तयारी, मग जवळ आल्यावर बोलू. एकदा जर मुंबईकडे निघालो ना मग माघारी वळत नसतो. आणि मुसळधार पाऊस बी असला, कडक ऊन बी असलं तरी 29 ऑगस्टला मी मुंबईला येणार आहे. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. पहलगाममध्ये पर्यटकावर जो हल्ला झाला आणि त्याच्यानंतर भारताने जी पाकिस्तानवर कारवाई केली त्या कारवाईचं जरांगे पाटील यांनी स्वागत केले. तसेच मराठा आरक्षणासंदर्भातल्या किंवा ज्या मराठ्यांच्या मागण्या आहेत त्यासाठी 29 ऑगस्टला मुंबईला जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत आणि जोपर्यंत विजयाचा गुलाल अंगावर पडत नाही तोपर्यंत मुंबईतून माघार नाही, असे ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV 9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना.